आपण आज टाइम अँड वर्क पाईप अँड सिस्टम याचे PYQ डिस्कस करूयात। भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला आणि उर्वरित काम नीरजनं 35 दिवसात पूर्ण केलं, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता पहा, काम इथं कधीही आपण एक घ्यायचं नाही। टाइम अँड वर्क मध्ये काम एक घेतलं तर आपलं गणित अपूर्णांकात म्हणजे फ्रॅक्शन मध्ये जातं आणि एक्झाम मध्ये आपला वेळ हा वाढतो। आपण असं समजूया की भूषण डेली रोज किती काम करतो? 1 युनिट काम करतो। म्हणजे फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स आपण असं समजूयात की भूषण रोज 1 टेबल तयार करतो। आता रोज 1 टेबल तयार करतो, या स्पीडनं तो 80 दिवस काम करतोय। म्हणजे टोटल वर्क हे किती आहे? तर 80 टेबल तयार करायचं हे टोटल काम आहे। आता 80 टेबल तयार करायचे आहेत, परंतु काय होत आहे, 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला। म्हणजे 80 पैकी 10 टेबल त्यानं तयार केले आणि उरलेलं 70 टेबल तयार करायचं काम हे राहून गेलं। आता हे उरलेलं काम कुणी पूर्ण केलंय? तर रिमेनिंग वर्क हे नीरजनं 35 डेज 35 दिवसात पूर्ण केलं। याचा अर्थ नीरजनं 35 दिवसात 70 टेबल बनवले। म्हणजेच नीरजचं रोजचं काम हे किती आलेलं आहे? 70 भागिले 35, म्हणजेच रोजचं काम 2 टेबल आहे। याचाच अर्थ नीरजची इफिशियन्सी ही किती आहे? 2 युनिट आहे पर डे। आणि एकूण काम हे 80 टेबल जर एकट्या नीरजला करायचं असतं तर नीरजनं 80 टेबलला रोज 2 टेबल याप्रमाणे घेतलेले दिवस हे किती असते? 40 असते, 40 डेज। ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात। आता बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? या प्रकारच्या गणिताला आपण एक्झाम मध्ये काय करतो? शॉर्टकट फॉर्म्युला वापरतो आणि तो शॉर्टकट फॉर्म्युला आहे xy डिवायडेड बाय x मायनस y। होय, x मायनस y। जेव्हा 2 व्यक्तीचं एकत्रित दिवस दिलेला असतात, एकट्याचं पैकी दिलेलं असतं आणि उरलेल्याचं काढायचं असतं, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा जो आपण पाणी टाकी नळला वापरतो तो। आता x ची किंमत ही मोठी आहे, म्हणजे इथं x हा आपला किती असणार? 20 असणार आणि y ची किंमत लहान म्हणजे 15। म्हणजेच आपल्याला असं होईल 20 गुणिले 15 भागिले 20 वजा 15। आता काय करायचं बघा, खूप विद्यार्थी काय करतात, आधी हा गुणाकार करून घेतात। हा गुणाकार करायचा नाही, हा तसाच ठेवायचा, गुणाकार तसाच ठेवायचा। आधी वजाबाकी करायची, 20 वजा 15 5, आणि नंतर पुन्हा काटछाट करायची। आता 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15। आता शेवटी गुणाकार करायचा, 20 त्रिक 60। किती दिवस लागतील? 60 दिवस लागतील। आता याला बेसिक पद्धतीने आपण समजून घेऊयात। आता पहा, ए आणि बी काम करणारे आहेत। ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात करतात। आता त्यापैकी बी एकटा 20 दिवसात करतो, तर ए ला लागणारे दिवस किती? एकूण काम हे 15 आणि 20 यांचा मल्टिपल किंवा यांचा लसावी एवढं घेऊ शकतो। 15 आणि 20 यांचा लसावी आहे 60। एकूण काम हे 60 आहे, म्हणजे ए प्लस बी हे 15 दिवसात करतात। म्हणजे ए प्लस बी रोजचं काम रोज 4 काम करतात, 15 चोक 60। आता बी हा रोज 3 काम करतो, 20 त्रिक 60। आता ए किती काम करेल? बघा, ए प्लस बी रोज 4 काम करतात, ह्या 4 पैकी 3 काम बी करतो, म्हणजे उरलेलं 1 काम म्हणजे कसं? 4 वजा 3, 4 वजा 3 बरोबर 1 काम हा ए रोज करतो। आता ए ला रोज 1 काम करायचंय आणि एकूण काम आहे 60, म्हणून ए ला लागणारे दिवस 60 भागिले 1 बरोबर 60 दिवस लागतील। आता यालाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एलसीएम मेथडचा वापर करून पण सॉल्व करता आला असतं। कसं पहा,
15 आणि 20 यांचा LCM घ्यायचा. 15 आणि 20 यांचा LCM किती आला? 60. आता ह्या 60ला 15 भागायचं. 15 चोक 60 मायनस एकाचं काढायचं म्हणून मायनस 20 त्रिक 60. 60 भागिले 1 बरोबर 60. 60 दिवस लागतील. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात करते. दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इथं आपण सरळ सरळ फॉर्म्युला वापरतो XY डिवायडेड बाय X प्लस Y. आता नेहा 6 दिवसात करते आणि रेखा 18 भागिले 6 अधिक 18. इथंही तेच करायचं आहे. आधी बेरीज करायची आहे आणि नंतर काटछाट करून पुन्हा गुणाकार करायचा आहे. 6 गुणिले 18 तसंच ठेवायचं. 6 अधिक 18 24. 6 न भाग जाईल 6 चोक 24. पुन्हा 2 न भाग जाईल. 2 दुनी 4 92 18 9 भागिले 2 बरोबर 4.5 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील. आता पहा यालाच आपल्याला LCM मेथडनं कसं सॉल्व करता येईल. लसावी मेथड LCM मेथडनं कसं सॉल्व करायचं? 6 आणि 18 यांच्या पटीतील कोणतीही एक संख्या घ्या. 6 आणि 18 यांच्या पटीत 18 आहेच. आपण 18 घेऊयात. आता 6 आणि 18 यांच्या पटीत 18 घेतलं. 18ला आपण 6 न भागितलं. साइन त्रिक 18 प्लस 18 एक 18 म्हणजे 18 भागिले 4. 2 न भाग जाईल. 2 दुनी 4 92 18 2 चोक 8 2 पंचे 10 9च्या निम्म 4.5. आता पहा अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे. कुणाचं काम अर्ध आहे? अरुणचं काम सचिनच्या अर्ध आहे. पहा अरुण सचिन आणि सचिननं एका दिवसात केलेलं काम हे राहुलनं एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे. बघा अरुणचं काम सचिनच्या अर्ध आहे. याचा अर्थ सचिननं जर रोज 2 काम केलं, सचिननं रोज 2 काम केलं तर अरुण रोज 1 काम करतो. डेली वर्क रोजचं काम. सचिन रोज 2 टेबल बनवेल तर अरुण 1 बनवेल. आणि पुन्हा काय म्हटलंय? सचिनचं एका दिवसाचं काम राहुलनं एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे. म्हणजे सचिनचं काम राहुलच्या निम्मा आहे. म्हणजे राहुलचं काम सचिनच्या दुप्पट आहे. म्हणजे राहुल एका दिवसात किती बनवतो? 4 काम करतो. पहा सरळ सोपं झालं. समजा राहुल एका दिवसात 4 टेबल बनवतो. सचिनचं काम राहुलच्या अर्ध आहे म्हणजे 2 बनवेल. अरुणचं काम सचिनच्या अर्ध आहे म्हणजे 1 टेबल बनवेल. आता काय झालंय? राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो. याचा अर्थ राहुलनं 14 दिवस ते काम केलंय. आणि राहुलचं रोजचं काम किती आहे? 4 टेबल. म्हणजेच ते एकूण काम किती आहे? तर 14 गुणिले 4 14 चोक 56 काम आहे. 56 युनिट आहे. 56 टेबल आहे समजूयात. आता हे 56 काम कुणाला करायचंय? तर अरुण सचिन आणि राहुल तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील? आता तिघं मिळून तिघाचं एका दिवसाचं काम किती होईल पहा. अरुणचं 1, सचिनचं 2, राहुलचं 4, 4 5 6 7. एका दिवसाचं काम तिघांनी केलेलं 7 झालं. एका दिवसाचं काम तिघांनी मिळून 7 झालं. एकूण काम किती करायचंय? 56 करायचंय. म्हणजे लागणारे दिवस 56 भागिले 7 बरोबर 8 दिवस लागतील. 8 दिवसात ते तिघं काम काय करतील? पूर्ण करतील. आता पहा वेजेस डिस्ट्रीब्युशन पैशाचं वाटप जे करायचं आहे तर ते कसं करायचं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू वर्क डन. म्हणजे जेवढं काम केलं, जी इफिशियन्सी आहे, जे रोजचं काम आहे त्याला समानुपाती किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टाइम
म्हणजे जो काय वेळ घेतलाय त्याच्या व्यस्तानुपाती करायचं असतं. आता बघूयात, एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिप्पटीने काम करतो, तिप्पट काम करतो, रोजचं काम तिप्पट आहे, तर त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुप्पट काम करते. आता बघा, म्हणजे इथं आहेत पती, पत्नी आणि मुलगी. आता यांचं रोजचं काम कसं आहे? पत्नी काय करते? मुलीपेक्षा दुप्पट, म्हणजे मुलीनं एक काम केलं तर पत्नी 2 काम करते रोज. आणि पती पत्नीपेक्षा तिप्पट काम करतो, म्हणजे बेत्रिक 6, म्हणजे पती 6 काम करतो. पती 6 टेबल बनवला तर पत्नी 2 बनवते, तर मुलगी 1 बनवते. पैशाचं वाटप डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वर्क डन, म्हणजे जी वर्किंग इफिशियन्सी आहे, डेली वर्क आहे, रोजचं काम आहे, त्याच्यानुसार पैशाचं वाटप करायचं. आता एकूण जर 6, 7, 8 आणि 9 एकूण पैशाचे 9 हिस्से करायचे. आता काय करायचं आपल्याला? 6, 2, 8 आणि 1, 9 एकूण पैशाचे 9 हिस्से करायचे. त्यापैकी 6 हिस्सा पतीला द्यायचा, 2 भाग पत्नीला आणि 1 भाग मुलीला द्यायचा आहे. आता एकूण मोबदला किती आहे? 1800 रुपये मिळाला. तर आता ह्या 1800चे आपल्याला एकूण किती भाग करायचे? 6 अधिक 2 अधिक 1, 6, 2, 8 आणि 1, 9. 1800 भागिले 9, 9 दुनी 18. आपल्याला 1 वाटा 200चा द्यायचा आहे. 1 वाटा 200चा पती हा 6 भाग आहे, म्हणजे 6 गुणिले 200, साइन दोन्ही 1200 हे रुपये पतीला जातील. आता एक्झाम मध्ये पाहायचं, 1200चा एकच ऑप्शन होता, 4 टिक करून पुढे गेलो असतो. 2 भाग म्हणजेच 400 रुपये हे पत्नीला आणि 1 भाग म्हणजे 200 रुपये हे मुलीला 1200, 400 आणि 200 असं वाटप करावं लागलं असतं. कारखान्यामध्ये 16 कुशल कामगार एक्सपर्ट एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम सेम वर्क 20 अकुशल कामगार 16 दिवसात पूर्ण करतात. आता तर कुशल व अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर हे किती आहे? आता पहा, कुशल आणि अकुशल आपण पाहिलं टाइम अँड वर्क इफिशियन्सी आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, म्हणजेच काम आणि इफिशियन्सी हे व्यस्तानुपाती असतं. आता आपण बेसिकने बघूयात. आता 16 कुशल कामगार एक काम 15 दिवसात करतात आणि त्यांची इफिशियन्सी मला माहीत नाही. हे कशा आहेत? एक्सपर्ट आहेत, 16 सुपेरियर आहेत. यस म्हणूयात आपण, सुपेरियर. आणि यांचं काम हे कुणा एवढं आहे? 20 अकुशल कामगार आहेत. किती दिवसात करतात? 16 अकुशल आहेत, म्हणजे हे सुपेरियर नाहीत, नॉन सुपेरियर म्हणूयात एन. आता मला यांचा रेशो काढायचा आहे, सुपेरियर टू नॉन सुपेरियर, म्हणजे ES सुपेरियर त्यांची इफिशियन्सी आणि नॉन सुपेरियर. 20 गुणिले 16 भागिले 16 गुणिले 15. आता काय होईल? हे 16 कॅन्सल होईल, 4 न भाग जाईल, 5 न जाईल, 5 चोक 20, 5 त्रिक 15. हे गुणोत्तर किती आलं? 4/3, म्हणजेच 4/3. हे गुणोत्तर आलं 4/3. अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करते, तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते. आता आपल्याला व्यक्ती दिलेत, कोणकोणत्या व्यक्ती आहेत बघा आपल्याला. अमी एक काम 24 दिवसात करते, बाला ते काम 9 दिवसात करते आणि कला
कला ते काम 12 दिवसात करते. आता 24-9-12 यांच्या पटीतील एखादी संख्या आपण घेणार. 24-9-12 यांच्या पटीतील एक संख्या आहे 72. एकूण काम 72 आहे. आता अमितचं रोजचं काम 24-72, बालाचं रोजचं काम 9-8-72 आणि कलाचं रोजचं काम 12-72. आता पहा, हे झालं डेली वर्क, रोजचं काम. आता काय झालं, बाला व कलाने कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात ही बाला आणि कलानं केलेली आहे, पण 3 दिवसानंतर त्या दोघीही कामाला आल्या नाहीत. याचा अर्थ 3 दिवस बाला आणि कला यांनी एकत्रित काम केलं आणि नंतर त्यांनी काम सोडलं. पण ह्या 3 दिवसात बाला आणि कलानी किती काम केलं ते आपल्याला काढता येईल. हे 3 दिवसातलं काम किती येईल? बाला आणि कला जर काम करत बसल्या तर एका दिवसाचं काम 8 अधिक 6 एका दिवसाचं काम 3 दिवसाचं काम गुणिले 3, हे 14 गुणिले 3 14 त्रिक 42 काम. 72 पैकी 42 काम बाला आणि कलानी 3 दिवसात केलं. आता त्या कामाला सोडून गेल्यामुळं उरलेलं काम हे कुणाला करायचंय? उरलेलं काम अमीला पूर्ण करायचंय. मग आता अमीसाठी किती काम शिल्लक राहिलं? एकूण काम 72 होतं, त्यामधून 42 गेले. 72 वजा 42 उरलेलं काम 30, हे एकट्या अमीला करायचंय. पण अमीचा डेली स्पीड माहिती आहे. अमी रोज किती काम करते? अमी रोज 3 काम करते. रोज 3 काम या स्पीडनं 30 काम करण्यासाठी 30 भागिले 3 बरोबर 10, हे काम करण्यासाठी अमीला 10 दिवस लागतील. पहा, पाणी टाकी नळ आणि टाइम अँड वर्क हे सेमच आहेत. याच्यामध्ये काही फरक नाहीये. फक्त काही फरक नाहीये म्हणजे काय? होय, फरक आहे, तर तो फक्त इफिशियन्सीचा. जो नळ पाण्याची टाकी रिकामी करतो त्याची इफिशियन्सी फक्त निगेटिव्ह घ्यायचं, त्याचं काम निगेटिव्ह घ्यायचं, बाकी काहीही फरक नाहीये. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाला गळतीमुळे टाकी भरण्यास 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? म्हणजे पाईप भरतो पण लिकेज आढळल्यामुळं 6 तास गेले, तर लिकेजमुळं किती वेळात टाकी एम्प्टी होईल? आता पहा, आपण समजू एक पाईप आहे ए, त्या पाईपनं 4 तासात भरते, पण तो पाईप प्लस लिकेज त्यामुळं 6 तास वेळ लागला. तर आपल्याला विचारलंय फक्त लिकेजमुळं किती तासात रिकामी होईल? आता पहा, 4 आणि 6 यांच्या पटीतील संख्या आपण टाकीची कॅपॅसिटी म्हणून घेणार, टाकीची क्षमता म्हणून घेणार. 4 आणि 6 यांच्या पटीतील एक संख्या आहे 12. आपण म्हणूया टाकीची कॅपॅसिटी 12 लिटर आहे, तात्पुरतं मानलं. आता हे 12 लिटर 4 तासात टाकी नळ 4 तासात भरतो, म्हणजे एका तासात 3 लिटर भरलं जाईल. परंतु लिकेज जर असेल तर मग मात्र 2 काम होतं. काम किती होतं? 2च होतं. आता पहा, हा काम किती होता? 3, परंतु आता मात्र टाकीत 2च लिटर पाणी पडायला एका तासात. मग याचा अर्थ काय झालं? आधी ए नळ चालू असताना 3 लिटर भरत होतं, म्हणून हे 4 तासात भरत होते. पण आता टाकीत 2च लिटर पाणी पडायला लागलं. याचा अर्थ लिकेज काय करतोय? तर 3 वजा 2 बरोबर 1 लिटर हे रिकामं करतोय, म्हणजे लिकेजची कॅपॅसिटी ही -1 आहे. एवढाच फरक आहे. म्हणजे वर्क डन हे निगेटिव्ह आहे, पण टाइम निगेटिव्ह असणार नाही. लिकेजला रिकामं करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर 12 तास लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, याला आपल्याला काय करायचंय? सिम्पली फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. आणि फॉर्म्युला कोणता? xy डिवायडेड बाय x मायनस वाय. म्हणजेच इथे 6 गुणिले 4 भागिले 6 वजा 4, 6 गुणिले 4 भागिले 6 वजा 4 2, बेदुनी 4,
साइन दोन्ही 12, 12 तास लागतील. एक्झाममध्ये नेहमी फॉर्म्युलाचा वापर करायचा. ए व बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 व 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण होईल? आत्ताच पाहिलं आपण, पण इथं भरणारे आहेत म्हणून प्लस करायचं. एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय, एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. म्हणजेच इथं एक्स ही किंमत 36 गुणिले वाय 45 भागिले 36 अधिक 45. आधी कधीही नेहमी बेरीज करायची ती यासाठी, कारण 36 आणि 45चा गुणाकार करण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये. 36 गुणिले 45 भागिले यांची बेरीज 81. आता 9 ने भाग जाईल, 9 9 81, 9 चोक 36, पुन्हा 9 ने भाग जाईल, 9 5 45, 4 गुणिले 5 बरोबर 20. 20 तास लागतील. ओके, थँक्यू.